प्रत्येक उद्योजक सध्या कर्मचारी कामं करत नाहीत. लोक वेळा पाळत नाहीत. लोक कामाच्या ठिकाणी परफॉर्मन्स देत नाही आहेत. हे रडगाणं करतोय. आणि मग टीम सांभाळत असताना एक मस्त असं जबरदस्त वाक्य म्हणणार, अरे बाबा, आपण कंपनी जी आहे ना, आपण एक फॅमिली आहोत. फॅमिली कधी त्यांना कळा ना की फॅमिली नाही आहे म्हणून. लोक तुमच्याकडं फॅमिली आहे म्हणून येत नाहीत. त्यांना त्यांची फॅमिली आहे आणि ते खूप बेजार आहेत त्यांच्या फॅमिलीत. मेनी कंपनीज से लाईक दिस, वी आर फॅमिली. दे डोंट नीड फॅमिलीज ॲट वर्क प्लेस. त्यांना पगारासोबत अजून काहीतरी पाहिजे आहे. हे प्रत्येक उद्योजकाने एकदा आत्मपरीक्षण करून बघितलं पाहिजे आणि मगच टीम परफॉर्म करेल. मग काय पाहिजे त्यांना कामाच्या ठिकाणी काम करत असताना? नंबर 1, दे वॉन्ट क्लिअर कम्युनिकेशन. असं मिक्स काही बोलायचं नाही लोकांना. क्लिअर कट कम्युनिकेशन. आज संध्याकाळी 4:10 माझ्या ऑफिसमध्ये हे काम करायचं आहे. लगेच व्यक्ती येणार. तुम्ही रँडम बोलताय आणि लोकांना कळत नाही. तुम्हाला असं वाटतं मी जे बोलतोय हे प्रत्येकाला कळेल. नाही, हा भ्रम आहे तुमचा. त्या भ्रमात राहू नका. कळत नाही. तुम्ही एक्सपेक्ट करत असताना एक्झॅक्ट एक्सपेक्टेशन्स लोकांकडून सांगा की मला हे पाहिजे आहे. आय वॉन्ट दिस अँड देन पीपल विल गिव्ह यू. चहा आणा. आणला. पुन्हा म्हणायचं पाणी नाही आणलं का? ते म्हणते तुम्ही सांगितलं नव्हतं का? सांगितलं होतं का तुम्ही पाणी आणा म्हणून? अरे बाबा, तुम्हाला हे सांगावं लागेल की पहिलं पाणी आणा. पाण्या झाल्यानंतर बरोबर 10 मिनिटांनी चहा आणा अँड देन सी द प्रोग्रेस. पण हा एक प्रॉब्लेम आहे आपला की आम्ही कम्युनिकेशन क्लिअर करत नाहीत. आणि जर उद्योजक जर कम्युनिकेट करणारा तो जर क्लिअर कट कम्युनिकेटर नसेल तर त्याच्यासोबत काम करणारी माणसं आनंदाने काम करू शकत नाहीत. दुसरं त्यांना पाहिजे बाबा फेअर ट्रीटमेंट पाहिजे. मग टीमवर्क, टीममध्ये चैतन्य निर्माण झालं पाहिजे. आणि मग ते चैतन्य कधी निर्माण होईल? प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मी माझ्या बॉसजवळ जाऊन माझी व्यथा मांडू शकतो. मी पण माझ्या बॉसच्या जवळच आहे. तुमचा ॲक्सेस हा सर्व लोकांसोबत सारखा असला पाहिजे. ही फेअर ट्रीटमेंट जोपर्यंत टीममध्ये असणार नाही तोपर्यंत माणसं कंपनी टिकणार नाहीत. प्रत्येकाला वाटलं पाहिजे साहेब माझ्या जवळचे आहेत. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मला साहेबांकडे जाण्यासाठी अधिकार आहे. मी साहेबांना फोन करू शकतो. नाहीतर काय होतं आहे की मोठे मासे छोट्या माशांना 100% खातात आणि खालचे मासे म्हणजेच छोटे मासे हे त्या कंपनीतून पटकन काढता पाय घेत असतात. त्याच्यानंतर जर त्या सगळ्या एम्प्लॉईजला ऑर्गनायझेशनमध्ये अजून काय पाहिजे असेल तर ते पाहिजे ट्रस्टवर्दी लीडरशिप. नियता यथा राजा तथा प्रजा. जे टाकीत पाणी आहे ते नळात येणार आहे. जर बॉस तसा आहे तर टीम तशी आहे. बॉस भ्रष्टाचारी असेल तर टीम 100% भ्रष्टाचारी. बॉस इमानदार तर टीम 100% इमानदार. बॉस जर मेहनत करणार तर टीम 100% मेहनत करणारी सापडणार आहे. त्यामुळं त्या टीमला माझा जो लीडर आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा असं त्याच्या वर्तनातून त्यांना जाणवलं पाहिजे. तर पीपल वॉन्ट दॅट. दे वॉन्ट ट्रस्टवर्दी लीडरशिप. आफ्टर दॅट दे वॉन्ट सपोर्ट. दे डोंट वॉन्ट unnecessary guidance. They want support in challenges. त्यांना काम करत असताना चॅलेंजेस येतात. काही अडीअडचणी कामाच्या ठिकाणी येतात. मग अडचणी आल्यानंतर त्यांना आपल्या बॉसला जाऊन सांगता आलं पाहिजे की मला ही अडचण आहे. आणि त्यांना हेही माहीत असलं पाहिजे की माय बॉस इज परफेक्ट पर्सन टू गिव्ह मी सपोर्ट.
त्यांना एकदा कळालं की यांच्याकडं या अडचणीचा सपोर्ट मिळणार नाही, ते माणूस तुमच्याकडे येणारच नाही. सो रिमेंबर दॅट, आर यू एबल टू गिव्ह सपोर्ट टू द पीपल हू आर फेसिंग चॅलेंजेस इन द ऑर्गनायझेशन? मग हे जर त्यांना मिळालं तर सगळीच्या सगळी टीम त्या बॉसकडं पाहताना एक आदर्श, एक लीडर, एक बॉस, कारण माणसं सांगून जास्त डेव्हलप होत नाहीत. माणसं डेव्हलप होतात ही त्या बॉसला बघून. तो काम कसा करतो, तो कसा बोलतो हे नंतर आहे, पण तो काम कसा करतो. सो पीपल वॉन्ट टू कॅच यू वेन यू आर वर्किंग. पीपल डोंट वॉन्ट टू कॅच यू टॉकिंग. काम करताना त्यांना बघू द्या आणि मग मात्र त्यांना वाटेल की हा सपोर्ट मला मिळेल. यानंतर त्यांना पाहिजे आहे की त्यांच्या मेहनतीचं रिकग्निशन आहे का, म्हणजे त्यांनी केलेल्या कष्टाची कुठंतरी पोचपावती आहे का. कुणीतरी त्यांना बघितलं पाहिजे कामाच्या ठिकाणी. तुम्ही बघा, कामाच्या ठिकाणी जर एखादा माणूस काम करत असेल आणि तुम्ही जर त्याच्याकडे बघत असेल तर तो अत्यंत ॲक्युरेसीनं ते काम करताना तुम्हाला दिसेल. जर तो बघत कोण नसेल तर ते काम तुम्हाला इफेक्टिव्हली करणारच नाही. सो त्यानं जर चांगलं काही काम केलं तर ही शुड बी रिकग्नाइज्ड. आय मीन हिज एफर्ट शुड बी रिकग्नाइज्ड की बाबा तू चांगलं काम केलं, मस्ट वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन, छान, जबरदस्त, असं तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. आणि ज्यांनी हे म्हणलंय तिथं त्यांची टीम लोकांकडे पाहताना किंवा बॉसकडे पाहताना अत्यंत प्रेमानं पाहते आणि पुढं कामाला त्यांना मदत करत असते. त्याच्यानंतर काय पाहिजे कर्मचाऱ्यांना, अजून काय पाहिजे, ग्रोथ पाहिजे ना, ग्रोथ. 2 वर्ष झालं एकाच जागेवर, खुर्ची तीच, टेबल तोच, पाण्याचा ग्लाससुद्धा तेच. बदल, ग्रोथ. मग ग्रोथ कशात? सॅलरी पण वाढली पाहिजे, पण पद पण वाढलं पाहिजे. पण त्याला सांगा, पुढच्या पदावर जायचं असेल तर माझ्याकडे 1, 2, 3, 4, 5 या योग्यता असणाऱ्या माणसांनाच पुढे जाता येईल. एक्सपेक्ट करा बाबा, आय वॉन्ट दीज मनी क्वालिटीज इन यू सो दॅट यू विल बी सेंट इन फर्दर लेवल. मग पगारही वाढेल आणि तुमची प्रतिष्ठाही वाढेल. असं असलं कोणाला वाटणार नाही काम करा. नुसतं गोलमोल गोलमोल बोलायचं, कन्फ्यूज करायचं, आम्ही असं करू तसं करू, काहीच करत नाहीत तुम्ही. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे बाँड्रीज. तुमच्या बाँड्रीज माहीत असल्या पाहिजेत तुम्हाला की मला लोकांसोबत किती खोल पाण्यात जायचं. अहो काही लोकांनी तर कर्मचारी दोस्त केले, सोबतच पार्ट्या, कशाला ते आदर्श मानतील, कशाला रिस्पेक्ट करतील. तुमचा रिस्पेक्ट पण असला पाहिजे. आपण लोकांसोबत किती टक्के इन्व्हॉल्व झालं पाहिजे, का झालं पाहिजे, कशाला झालं पाहिजे. तुम्ही जास्त अवेलेबल झालात की तुमचा कचराच. रिस्पेक्ट युअर सेल्फ, पीपल विल स्टार्ट रिस्पेक्टिंग यू. हा इगो वगैरे गरज नाही, काम आहे. प्रोफेशनल वातावरण कामाच्या ठिकाणी तयार झाल्याशिवाय कामाचं ठिकाण किंवा कंपन्या किंवा संस्था किंवा ते उद्योग प्रोफेशनली कधीच डेव्हलप होत नाही. आणि तो असं केल्यानंतर माझा स्वतःचा अनुभव आहे, 500% कंपनी किंवा ऑर्गनायझेशन डेव्हलप झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक टीमला एका चांगल्या दृष्ट्या नेत्याची गरज आहे. प्रत्येक टीमला कामाच्या ठिकाणी हेल्दी वातावरणाची गरज आहे. But people, you are getting angry with the people, you are just doing backbiting about the people, you are just talking negatively about the people. People will also do the same thing about the organization and the senior of the organization. That's all.